ज्वेल ऑफ नवी मुंबई प्रकल्पामध्ये गौतम बुद्ध यांची भव्य व आकर्षक मूर्ती उभारण्यात येणार आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची नुकतीच स्थानिक आमदार मंदा महाते यांच्या नेतृत्वाखाली पाहणी करण्यात आली। या पाहणीत नवी मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते। या प्रकल्पामुळे ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसर अधिक सुशोभित होणार असून येथे पर्यटकांसाठी व नागरिकांसाठी एक आध्यात्मिक व शांततेचे स्थान निर्माण होईल। गौतम बुद्धांच्या जीवनमूल्यांचा प्रसार करण्याच्या दृष्टीने हे ठिकाण प्रेरणास्थान ठरेल असा विश्वास मंदाताई महाते यांनी व्यक्त केला। यासोबतच 12 जुलै 2025 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत या ठिकाणी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या दिवशी मूर्ती स्थापनेसंदर्भातील भूमिपूजन सोहळा पार पडणार असून स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। यावेळी सामाजिक समरसतेचा आणि बौद्ध धर्माचा संदेश देणारे विविध कार्यक्रम व व्याख्याने देखील आयोजित केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। गौतम बुद्धाचा पुतळा महाराष्ट्राचा कुठल्याच पालिकेने लावलेला नाही आहे। आज नवी मुंबई महानगरपालिकेकडे आम्ही सर्वांनी मागणी केली होती। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, जिजामातेचा पुतळा आणि अहिल्यादेवींचा पुतळा असे 4 पुतळे या माझ्या प्रभागात लावावे, जेणेकरून ऊर्जा लोकांना त्यांनी केलेलं काम, त्यांच्या गौतम बुद्धांनी दिलेले संदेश शांतीचे आज लोक येतील, इथे बसतील, मेडिटेशन करतील। अनेक विद्यार्थी इथे येतात नेहमी कार्यक्रमाला। गौतम बुद्धाच्या पुतळ्याच्या माध्यमातून ते काय घेऊ शकतात विचार, ते विचार घेण्यासाठी आणि इकडे शांतीचा संदेश देण्यासाठी बरेच दिवसापासून माझी मागणी होती। आता तो पूर्णत्वाला येत आहे आणि आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय रामदास आठवले जे आमचे कवी सभागृहाचे, ते आज येणार आहेत त्या दिवशी आणि आम्हाला आनंद आहे की त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलं। किती तारखेला येणार? तारखेला सकाळी 11 वाजता ते इथे येणार आहेत आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे डॉक्टर कैलास शिंदेंशी माझं बोलणं झालेलं आहे। पालिकेच्या प्रोटोकॉलप्रमाणे हा कार्यक्रम इथे केला जाणार आहे। कारण काय होतं, काही लोक आता माझ्या विभागामध्ये प्रोटोकॉल तोडून स्वतःच कार्यक्रम करून घेतात आहे। त्याच्यामुळे असं होता कामा नये। ज्यांचा मान सन्मान आहे तो त्यांना मान सन्मान दिला पाहिजे। मग आमदार असेल, खासदार असेल, लोकप्रतिनिधी असतील, त्या माध्यमातूनच हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात होईल आणि पहिल्यांदाच असा भव्य दिव्य कार्यक्रम करण्याचं आम्ही RPIचा सगळे पदाधिकारी आणि सर्व पक्षाची लोक आहेत। त्याच्यात काँग्रेसचे पण फोन आले, इतर लोकांचे आले आहेत। अनेक पक्षामध्ये गौतम बुद्धांना मानणारी लोक आहेत, ती सगळीच त्या दिवशी बुद्धांसाठी इथे येणार आहेत आणि आम्ही सगळ्यांना आमंत्रित करणार आहोत।